बार्शी टाकळी तालुक्यातील दोनद येथील काटेपूर्णा नदीपात्रात बुडालेल्या ज्ञानेश्वर दादाराव सोळंके यांचा मृतदेह मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाने तातडीने शोधून बाहेर काढलाय। या घटनेची माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेत नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली। अल्पावधीतच मृतदेह शोधून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। या जलद आणि धाडसी कारवाईबद्दल बचाव पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होते आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड परिसरात झालेल्या जोरदार वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे हिवरखेड पोलीस स्टेशनच्या जुन्या इमारतीचं मोठं नुकसान झालंय। वादळाच्या तडाख्याने इमारतीवरील टीन पत्रे उडून गेल्याने काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। या घटनेत पोलीस कर्मचारी थोडक्यात बचावले असून मोठी दुर्घटना टळली। जीर्ण अवस्थेतील इमारत आणि पोलीस वसाहतीच्या दुरवस्थेमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। नवीन पोलीस स्टेशन आणि वसाहतीच्या उभारणीची मागणी अनेक वर्षांपासून होते। तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते। अकोट तेल्हारा रेल्वे मार्गावरील कामादरम्यान नैसर्गिक नाला बंद झाल्याने तेल्हारा तालुक्यातील तळेगाव खुर्द आणि मालठाणा परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पावसाचं पाणी शेतामध्ये साचल्याने सोयाबीन, कापूस आणि इतर पिके पाण्याखाली गेलेत। रेल्वे कामामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेल्याने शेकडो एकर शेती जलमय झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई न झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। घटनास्थळी पाहणी करून पंचनामे करावेत, नाला मोकळा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते। तेल्हारा तालुक्यातील तळेगाव खुर्द शिवारात 27 जून रोजी सायंकाळी झालेल्या जोरदार वारा आणि पावसामुळे शेतकरी अभिजित गावंडे यांच्या 3 एकरावरील केळीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले। कापणीच्या उंबरठ्यावर आलेले पीक काही क्षणात जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या मोठं नुकसान झाले। गेल्या अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर आणि कर्ज काढून उभारलेली ही केळी बाग सुमारे 8 ते 10 लाख रुपयांचे उत्पन्न देणार होती। मात्र अचानक आलेल्या वादळी पावसाने संपूर्ण बाग नष्ट झाले। शेतकरी आर्थिक संकटात सापडले। नुकसानीचा पंचनामा करून शासनाने तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी अभिजित गावंडे यांनी केली। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा इथं मोहरम उत्सव धार्मिक श्रद्धा, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला। भर पावसातही हजारो भाविकांनी लबैक या हुसेन, हक हुसेन, मौला हुसेन या घोषणांनी परिसर दमदमून गेला। हजरत इमाम हुसेन यांच्या करबला येथील बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा होणाऱ्या या उत्सवात गावातील पारंपरिक परंपरा आजही जपल्या जात आहेत। ताजिये 24 तास हनुमान मंदिर चौकात ठेवण्याची आणि मिरवणूक मंदिर परिसरात पोहोचल्यावर वाद्य थांबवण्याची परंपरा विशेष आकर्षण ठरली। या उत्सवातून हिंदू मुस्लिम ऐक्य, परस्पर आदर आणि सामाजिक एकतेचं प्रेरणादायी दर्शन घडल्याचं नागरिकांनी सांगितलं। आज मलकापूर पांगरा येथे मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आज भी मलकापूर पांगरा येथे कायम आहे। अनेक वर्षापासून मोहरम हा मलकापूर पांगरामध्ये उत्साहात साजरा केला जातो। मोहरम हा सण करबलाच्या मैदानात हजरत हुसेन, इमाम हुसेन यांनी आपले बलिदान दिले होते। लाखांच्या लष्करात त्यांनी 72 घरातले कुटुंब शहीद झाले होते। त्यांच्या घरात आज मोहरम सण हा मलकापूर पांगरा येथे उत्साहात साजरा केला जातो है। आज मुहर्रम की 11 तारीख है। आज हर साल की तरह इस साल भी इमाम हुसैन का ताज़िये का जुलूस मलकापूर पांगरा में निकाला जा रहा है, जिसमें गांव में के सभी हिंदू मुसलमान भाई अकीदतमंद शामिल हैं। करबला हमें मानवता सिखाता है। जिस तरह इमाम हुसैन और उनके 72 साथियों ने यजीद के लाखों के लश्कर के सामने झुकना गवारा नहीं किया और इस्लाम को एक फतह दी, इस्लाम को एक बुलंदी अता की। इमाम हुसैन के इसी मिशन को लेकर मलकापूर पांगरा में ताजियादारी होती चली आ रही है। जब भी ज़मीर और ज़र्फ़ का सौदा हो दोस्तों, जब भी ज़मीर और ज़र्फ़ का सौदा हो दोस्तों, कायम रहो हुसैन के इनकार की तरह। करबला हमें मानवता सिखाता है। इमाम हुसैन की कुर्बानी सिर्फ इस्लाम के लिए नहीं बल्कि पूरी मानवता के लिए एक मिसाल है। मैं मुजीब आलम इसी बात का आपसे इजाज़त चाहूँ।
शेगाव रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांच्या तत्परतेमुळे रेल्वे इंजिनमध्ये अडकलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराची सुखरूप सुटका करण्यात आली। या भूतदयेच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होते। भुसावळ बडनेरा मेमू पॅसेंजर शेगाव स्थानकावर आल्यानंतर इंजिनच्या समोरील भागात एक मोर अडकलेला असल्याचं रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आलं। माहिती मिळताच लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत काळजीपूर्वक मोराची सुखरूप सुटका केली। प्राथमिक तपासणीत मोराला गंभीर दुखापत नसल्याचं आढळून आल्यानंतर पुढील उपचार आणि देखभालीसाठी त्याला वन्यजीव अभ्यासकांच्या ताब्यात देण्यात आलं। येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी परिगाबाई बाबासाहेब घोटेकर तसंच व्हाईस चेअरमनपदी रवींद्र गोपीनाथ मढवई यांची बिनविरोध निवड करण्यात आली। 27 जून 2026 रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत चेअरमन पदासाठी परिगाबाई बाबासाहेब घोटेकर यांचा तर व्हाईस चेअरमन पदासाठी रवींद्र मढवई यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज प्राप्त झाला। त्यांच्या विरोधात कोणताही अर्ज दाखल न झाल्यानं दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलं। केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत देशातील प्रत्येक जिल्ह्यात अन्न प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री चिराग पासवान यांनी नांदेड दौऱ्यात दिली। या केंद्रांमुळे शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत होईल, तसंच अन्न प्रक्रिया उद्योगातून बेरोजगार युवकांना रोजगार आणि उद्योजकतेच्या नवी संधी उपलब्ध होतील, असं त्यांनी सांगितलं। पासवान यांनी गुरुद्वारा भेट, प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनासह विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावली। अयोध्या येथील कथित आर्थिक गैरव्यवहाराबाबत बोलताना दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी। आज यहाँ आने का ये दो कारण रहे। पहला तो परिवार के साथ नांदेड़ साहिब गुरुद्वारे में परिवार, खासतौर पे मेरी माँ, उनकी इच्छा थी कि हम लोग वहाँ पे जाएं, माथा टेकें। और साथ ही में मेरे मंत्रालय के द्वारा हम लोग प्रसंस्करण को बढ़ावा देने के लिए कॉमन फैसिलिटी के तहत अलग अलग देश के जिलों में अलग अलग जगहों पर हम लोग इंक्यूबेशन सेंटर हम लोग स्थापित कर रहे हैं, जहाँ पे किसान जाकर अपने उत्पादन का प्रसंस्करण करके उसको बेहतर तरीके से मार्केट में कंज्यूमर के पास वो लेकर जा सकें। इसी सोच के साथ नांदेड़ में भी एक इंक्यूबेशन सेंटर कुछ समय पहले हमारे मंत्रालय के द्वारा अप्रूव किया गया था, जिसको जो अब कंप्लीट हो गया है, उसी के उद्घाटन के लिए आज हम लोग मंत्रालय से हमारी पूरी टीम हम लोग यहाँ पर आए। एक महत्वपूर्ण विभाग की जिम्मेदारी मुझे मेरे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी के द्वारा दी गई है और मैं मानता हूँ कि प्रसंस्करण एक ऐसा क्षेत्र है जिसके माध्यम से न सिर्फ किसानों की, क्योंकि ये सोच मेरी सरकार की रही है कि कैसे हम लोग किसानों की आर्थिक मदद कर सकें, कैसे उनकी आय में हम लोग इजाफा कर सकें। प्रसंस्करण एक माध्यम है जिसके माध्यम से ये किया जा सकता है, पर न सिर्फ किसानों की बल्कि युवाओं की भी जो एक चिंता रही है रोजगार को लेकर, प्रसंस्करण के माध्यम से काफ़ी हद तक हम लोग उनकी इस ज़रूरत को भी पूरा कर सकते हैं। मेरे प्रधानमंत्री की सोच रही है कि देश के युवा सिर्फ रोजगार मांगने वाले नहीं रहे, बल्कि रोजगार क्रिएटर की भूमिका में भी आए, जॉब गिवर्स की भी भूमिका में आए। प्रसंस्करण एक माध्यम है जिसके माध्यम से जब वो ऐसे यूनिट स्थापित करते हैं, उन यूनिट्स के माध्यम से न सिर्फ वो उद्यमी बनते हैं बल्कि अपने नीचे भी कई लोगों को रोजगार देने की क्षमता रखते हैं। और तीसरा, अनाज की बर्बादी जिस तरीके से हम लोग को देखने को मिलती है, उसको भी काफ़ी हद तक मिनिमाइज करने की जिम्मेदारी प्रसंस्करण के माध्यम से मेरे मंत्रालय की है। इसका कैसे हम लोग देश भर में विस्तार करें, इस सोच के साथ देश के अलग अलग जगहों पर इस तरीके के इंक्यूबेशन सेंटर, इस तरीके के यूनिट्स की स्थापना हम लोग के द्वारा की जा रही है। और आज उसी क्रम में, उसी के इनॉग्रेशन को लेकर आज यहाँ नांदेड़ आना हुआ। यहाँ पर इसके बाद अभी हम लोग अशोक चौहान साहब के यहाँ भी हम लोग का, उनके पिताजी का जो मेमोरियल है, वहाँ पर भी हम लोग जाएंगे, वहाँ पर भी श्रद्धा सुमन हम लोग वहाँ पर चढ़ाने का काम करेंगे। सर, मराठवाड़ा क्षेत्र जो है कम बारिश का क्षेत्र माना जाता है। यहाँ के किसानों की आय बहुत कम है,
तो अलग से पैकेज देके वो वहाँ के किसानों की आय बढ़ाने का प्रयास करेंगे। देखिए, इस बार देश भर में कहीं ना कहीं एल नीनो के माध्यम से ये चिंता जाहिर की जा रही है बरसात को लेकर। पर वैसे भी मराठवाड़ा का जो क्षेत्र रहा है, यहाँ पे किसानों की समस्या सुखाड़ को लेकर कई बार चिंताजनक परिस्थितियां बनती रही। समय समय पर केंद्र सरकार, राज्य सरकार के माध्यम से किसानों की मदद हम लोगों ने करने का प्रयास किया है। इस बार भी समय अनुसार जो ज़रूरत किसानों की सहूलियत को लेकर ज़रूरी समझ में आएगी वो ज़रूर की जाएगी। अच्छा, अयोध्या मंदिर के चढ़ावे में धांधली हुई है, आप जो ये बहुत बड़ी चिंता का विषय है और खास तौर पर हर वो व्यक्ति जो कि प्रभु श्री राम में आस्था रखता है, उनकी आस्था को ठेस पहुंची है। मैं खुद उनमें से एक हूँ और ऐसे में मैं खुद जब राम मंदिर का इनॉग्रेशन हुआ था उस वक्त मैं खुद वहाँ पर मौजूद था। उसके बाद इस तरीके की जानकारी आना और इस तरीके की धांधली की खबरें ही नहीं, अब धीरे धीरे सच्चाई भी सामने आने लगी है। एक बात मैं पूरी तरीके से स्पष्ट करता हूँ, मेरी सरकार, मेरे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में ना सिर्फ हम लोगों ने इस बात को कहा है बल्कि चरितार्थ भी किया है कि ना खाएंगे ना खाने देंगे। जिसने भी इसमें धांधली की है, इस्तीफे भी सामने आए हैं, पर बात सिर्फ इस्तीफों तक ही नहीं रुकेगी। इस्तीफे इसलिए हुए हैं ताकि निष्पक्ष जांच कराई जा सके, पर इसमें जो भी कोई दोषी होगा, छोटे से छोटा या बड़े से बड़ा व्यक्ति, कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी। इस तरीके से आस्था के साथ किसी को भी खिलवाड़ करने की इजाज़त कतई नहीं दी जाएगी। केंद्र सरकार, राज्य सरकार मिलकर इस बात को सुनिश्चित करने का काम करेंगे कि हर एक दोषी के ऊपर सख्त से सख्त कार्रवाई की जाए। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक विशाल बोंगाणे यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय। या पक्षप्रवेश सोहळा शिवसेना जिल्हा प्रमुख तसंच उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात पार पडला। यावेळी पूर्वी विधानसभा संघटक दीपक पवार, नगरसेवक शुभम काळे, शाखा प्रमुख जगदीश बनकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हिंदुत्व, विकास आणि जनसेवा या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला। या पक्ष प्रवेशात शुभम जगताप, विनोद जाधव, जगदीश बनगर, साहिल अजके, लखन हालिये, सचिन शिरपुरे, निखिल कुलकर्णी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। या पक्ष प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्ह्याचे समन्वयक, जिल्ह्याचे संघटक विशालजी बोंगाणे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतदादा शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आणि निश्चित ज्या पद्धतीने सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम शिंदे साहेब करतात, त्याच्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर या ठिकाणी विश्वास निर्माण झालेला आहे। त्यांची विकासाची दृष्टी आणि त्यांची काम करण्याची पद्धत यामुळे हजारो युवक या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम करायला तयार आहेत आणि आज त्याचाच एक भाग म्हणून आज प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आणि निश्चित शिवसेनेमध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मान सन्मान देण्याचं काम निश्चित या ठिकाणी केलं जाईल आणि जिल्हा प्रमुख म्हणून आज त्यांचा प्रवेश सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। हो, आज प्रवेश सोहळा झाला, याबद्दल काय प्रतिक्रिया, अजून काही तुमचे पुढील कामे कशी होतील? निश्चित आता आमची काम करण्याची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राने बदलली। आमचा मुख्यमंत्री 18 तास काम करणारा मुख्यमंत्री आहे आणि उपमुख्यमंत्री असून सुद्धा सामान्य कार्यकर्ता त्यांच्या मनामध्ये आजही जिवंत आहे। आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने शिवसेनेचा शाखा प्रमुख तर या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा संघर्षमय प्रवेश केला, त्याला कार्यकर्त्याच्या भाग्यात चांगल्या पद्धतीने माहिती, म्हणून निश्चित त्यांच्या नेतृत्वात चांगलं काम, चांगलं युवकाचं संघटन या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार। अजून काही कार्यकर्ते तुमच्या याच्यात आहे का संपर्कात? भरपूर कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करणारे, हळूहळू आम्ही सगळ्यांना संघटनेमध्ये समाविष्ट करू। ठीक आहे, जाता काय संदेश द्याल? सांगितलं ना, ज्या ठिकाणी स्वाभिमान आहे, ज्या ठिकाणी बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे, त्या ठिकाणी येऊन सगळ्यांनी काम केलं पाहिजे। काय सांगणार भाऊ? भावना हीच आहे
की जसं की आपण आजकाल टी व्हीवरती बघताय ऑपरेशन टायगर झालं, 6 खासदार फुटले म्हणून कुठले तरी नेते आता दौऱ्यावर निघालायत. पण मी जी गोष्ट बघून ज्या गोष्टीला प्रेरित होऊन इथपर्यंत आलोय, शिवसेनेमध्ये घुसलोय, ती एकच गोष्ट बघितली की एकनाथ शिंदे साहेब दिवसाचे 18 तास प्रवास करता, लोकांना जोडता आपल्याशी. श्रीकांत साहेब कुठलीही निवडणूक नसताना ते इतक्या लोकांशी भेटत आहेत, त्यांचे दौरे होत आहेत. ही गोष्ट कुठेतरी एक पॉझिटिव्ह संकेत देते कार्यकर्त्यांसाठी की आपण इकडे जाऊन काम केलं तर आपल्या कष्टाचं चीज होईल आणि पक्षात शिवसेना ही महाराष्ट्रात घरोघरी पोहोचेल. एवढीच एक इच्छा होती, म्हणून हे सगळे लोक आज माझ्यासोबत शिवसेनेमध्ये आले. पुढील दिशा काय असणार आहे आपली? पुढील दिशा काय? आम्ही ठरवू. पुढील दिशा भाऊ सांगतील. ओके. नमस्कार, आपण पाहतात न्यूज 24 पब्लिक बाय 7. आज आपल्यासोबत आहे मनसेचे काही नेते सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. काय सांगणार आज तुम्ही सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, तर मनसे सोडण्याचं कारण प्रतिक्रिया हीच आहे. प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा आता तुम्ही इकडे इतके लोक बघितले, 100-150 कार्यकर्ते जर येत आहेत तर त्यांची भावना हीच आहे की त्यांना काम करायचं आहे, त्यांची इच्छा आहे. पण जर पक्ष संधी देत नसेल किंवा वरतून अशी कुठलीच हरकत होत नसेल, या जिल्ह्यातलं पोटेन्शियल जर पक्ष नेतृत्वाला वळवता येत नसेल तर मग कार्यकर्त्यांचं तिथे मरण होतं. सर, मनसेमध्ये किती वर्ष? मनसेत मी 4 वर्ष झाले, तेव्हापासून मी काम करतो. मी सुरुवातीला शहर संघटक म्हणून प्रवेश केला होता, नंतर जिल्हा संघटक या पदावर काम केलं आणि निवडणूकही मला लढवायची होती. पण अचानक साहेबांनी असा निर्णय घेतला की निवडणूक लढवायची नाही. त्यातही बरेचसे यातले अनेक जण नाराज झाले. अशा भरपूर गोष्टी होत्या ज्या कारणांमुळं आज ही गोष्ट घडली आहे. आणि समजा आता तुम्ही मनसेमध्ये होता, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर तुमचं पुढील ध्येय काय असेल? पुढील ध्येय हेच आहे की शहराचे उपमहापौर राजेंद्र भोसरजा यांच्या नेतृत्वात आम्ही पक्षप्रवेश केला आहे. त्यांचं काम हे जगजाहीर आहे आणि त्यांच्या कामामध्येच आपण ज्या प्रकारे आता हे प्रभाग नंबर 16 आपण जिथे उभा आहे, याच प्रभागात मला निवडणूक लढवायची होती. या प्रभागात ज्या अडचणी आहेत त्या कोणी सॉल्व्ह करू शकत नव्हतं, तिकडे त्या प्रश्नांना उत्तरं मिळत नव्हती, म्हणून आपण पक्षप्रवेश केला आहे आणि मला खात्री आहे की ती कामं आता होतील, 100% होतील आणि आपण ते करणारच. जनतेला एकच, संभाजीनगरकरांना एकच संदेश आहे की जितके आता राहिलेले काही कार्यकर्ते आहेत, अनेक महिला पदाधिकारी होते, त्यांचंही यायचं आपण नियोजन लावणार आहे. मेसेज फक्त एकच आहे की खरा मेहनत करणारा कार्यकर्ता कोण आहे. एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री हे नेतानाही कार्यकर्ता आहे. 100% पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच भगवा आपल्याला संभाजीनगरला रोवायचा आहे. संभाजीनगर शिवसेनेचंच होतं आणि शिवसेनेचंच ठेवायचं आहे, इतकाच आमचं आहे. माझं नाव विशाल पोकारे. सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त यंग बुद्धिस्ट असोसिएशनच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरातील वैशालीनगर यशोधरा कॉलनी इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाला नागरिक, युवक, युवती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात अनेक तरुणांनी स्वेच्छेनं रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. मोठ्या प्रमाणात रक्त संकलन झालं आणि रक्तदाते सहभागी होणार असल्याची माहिती देखील आयोजकांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनू नरवडे यांनी रक्तदानाचं महत्त्व अधोरेखित करत रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे असं सांगितलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी. केव्हापासून रक्तदान करता? मी साधारणतः 2-3 वर्ष झाले मला सगळे शिबिर वगैरे राहिले तर मी अच्छा. याच्या मागे हो. अच्छा. काय आपला? अच्छा. वय किती आहे सर तुमचं? अच्छा. केव्हापासून रक्तदान करता? अच्छा. आणि याच्या मागे तुमचे विचार काय आहे सर? अच्छा. ओके, चालेल. अच्छा. वय किती आहे तुमचं? 27. केव्हापासून रक्तदान करता? 5 वर्ष झाली. अच्छा. याच्या मागे म्हणजे तुमचे विचार काय आहे रक्तदान करायच्या मागे? रक्तदान म्हणजे समाजासाठी चांगले, त्याच्यानंतर शरीरासाठी पण चांगले आणि त्यांना पण रक्ताची गरज असते त्यांना. ओके. रक्ताची पातळी म्हणजे काटेकीची इतकी वाढली पाहिजे. अच्छा अच्छा, ठीक आहे. अच्छा. केव्हापासून रक्तदान करता? आता एक 8 वर्ष आहे. रक्तदान करण्याच्या मागे तुमचे विचार सांगणार का? काय आपल्यामुळे दुसऱ्यांना रक्ताची बॅग भेटते आणि 24 तासामध्ये रिकवर होतो.
नाव सांगसाल सर? माझं विजय मिसळ. ओके, ठीक आहे सर, थँक्यू. काय नाव आहे तुमचं? अच्छा, वय किती आहे तुमचं? केव्हापासून रक्तदान करता? बरं, याच्या मागे विचार काय आहे तुमचे रक्तदान करण्याच्या मागे? अच्छा, ओके, थँक्यू सर. माझं नाव सोनू नरवडे आणि जलबुद्धिस्ट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. आतापर्यंत 25-30 झाले असतील, म्हणजे आता 2 वाजेपर्यंत आहे. तिचं साधारण 50 गोलांचं रक्तदान होईल या ठिकाणी. किती वाजेपर्यंत? 2 वाजेपर्यंत. सर, आज हा शाहू महाराज जयंतीनिमित्त तुम्ही जो रक्ताचा कॅम्प ठेवलेला आहे रक्तदानाचा, असं उपक्रम तुम्ही कोणते राबवता? या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुद्धा रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो. त्या व्यतिरिक्त भीमजयंतीनिमित्त 14 दिवसीय भीमोत्सवचं आयोजन या ठिकाणी होत असतं. त्या ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचं, परत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमांचं पण आयोजन या ठिकाणी करत असतो. महापुरुषांची विचारधारा ही जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी व बालमनावरती महापुरुषांच्या विचारांचे संस्कार होण्यासाठी या बुद्धिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून अनेक वेळा मानवतावादी उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो. सर, हे जे रक्तदान तुम्ही करता, तर तुम्हाला जर भविष्यामध्ये कुणा रुग्णाला जर कधी रक्तदान कुठं रक्ताची गरज पडली तर तुम्ही ते कसं मोफत देता की काय त्याचे हे चार्ज असतात? ॲक्च्युली आता घाटी प्रशासनाच्या वतीनेच आपण शिबिराचं आयोजन करत असतो. कारण की दुसऱ्या रक्तपेढीमध्ये जर आपण रक्तदान केलं तर त्यांच्याकडून जर एखाद्या पेशंटला रक्ताची गरज आवश्यकता असली तर त्यांच्याकडून पैसे आकारले जातात. परंतु घाटी शासकीय रुग्णालयामध्ये असं आहे, त्या ठिकाणी जर पेशंट ॲडमिट असेल तर ते ह्या कार्डच्या बदल्यामध्ये त्यांना एक बॅग फ्रीमध्ये देत असतात. त्यामुळे आपण आवर्जून घाटी प्रशासनाचं रक्तदानाचं शिबिर देत असतो. जर कधी एखादा गरजू रुग्ण तुमच्याकडे आला तर तुमच्या मार्फत त्याला रक्ताची बॅग वगैरे पुरवली जाईल? 100%. ज्यावेळेस कुठल्या असं गरजू एखाद्या व्यक्तीला किंवा आता घाटीमध्ये आपण बघतो ग्रामीण भागातले अनेक रुग्ण या ठिकाणी ॲडमिट असतात, त्यांचे परिवार इथं असतात आणि त्यांना विशेष अशी काही माहिती नसते या ठिकाणी. त्यामुळं मग अशा लोकांच्या पाठीशी उभं राहून त्यांना आम्ही आवश्यक ती मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. सर, नाव काय आपलं सर? माझं नाव सोनू नरवडे. मी जलबुद्धिस्ट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. गेल्या 17 वर्षापासून आम्ही हे उपक्रम घेत असतो. विविध उपक्रम घेत असता तुम्ही निंबक? किती टार्गेट राहतं सर? किती टार्गेट राहतं? साधारण एक 70 ते 75 ग्रामांचं टार्गेट आहे. धन्यवाद सर. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.